वाट ही चांगली असावी, वाट ही चांगली असावी. आपल्या व्यवहारामध्ये महाराज आपण जर योग्य रस्त्याने गेलो, आपण चांगल्या दिशेने गेलो, आपण चांगल्या वाटेने गेलो महाराज, तर आपलं साध्य आपल्याला चांगल्या प्रकारे प्राप्त होईल. पण आपण जर वाईट मार्गाने गेलो तर आपल्याला वाईटच महाराज फलपत्रात पडणार आहे. आपल्या व्यवहारामध्ये चांगले मार्ग दाखवणारे आपले गुरुजी असावेत, चांगले शिक्षक असावेत, चांगले सर असावेत. तर चांगले मार्ग दाखवणारे खूप कमी मिळतात, आपली वाट लावणारे जास्त मिळतात. ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचे महाराज ती वाट चांगल्या स्वरूपाची असावी, ती वाट परमात्म स्वरूपाची असावी महाराज, संसारिक नसावी. जरी संसारामध्ये आपण जरी राहिलो पण त्या संसाराला परमार्थिक वाट कशी द्यायची हे आपल्या हातामध्ये आहे. ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचे महाराज त्या भगवंताला प्राप्त करण्यात अनेक मार्ग आहेत महाराज. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, निळोबरांचं प्रमाण आहे. निळोबरा म्हणतात की मार्ग दावणे गेले आधी, ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवलाय आणि त्याच मार्गावरती आम्ही चाललेलो आहोत. आपला विषय मार्ग, रस्ता किंवा नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराजांचा एक आंधळा पांगळा महाराज. मार्ग बहु असती परी तयाची न पडे गती, मनोनी पडियेलो माया मोह भ्रांती, तिने मी झालो अंध कोण धरेल चित्ती, मारी तो हाका मोठ्याने अहो उदार श्री गुरुमूर्ती, धाव धाव श्री गुरुराया काढी देवोनी हात, बुडतसे भाऊ नदी माझी न कळे अंत. नाथ महाराजचा पहिलाच आंधळा पांगळा बघा मालिकेमध्ये. मार्ग बहु असती परी तयाची न पडे गती. महाराज मार्ग अनेक आहेत महाराज, पण मार्ग अनेक जरी असले पण तरी पण त्या मार्गामध्ये भगवंताकडे जाणारा मार्ग कोणता आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 4 मार्ग एकूण आहेत. त्यातील पहिला मार्ग कर्म मार्ग, दुसरा मार्ग आहे महाराज ज्ञान मार्ग, तिसरा मार्ग आहे योग मार्ग आणि चौथा मार्ग भक्ती मार्ग. कर्म मार्ग जो आहे महाराज, कर्म मार्गामध्ये महाराज कर्म अतिशय सूक्ष्म सांगितलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून अशी काही कर्म घडतात त्या कर्माचा आपल्याला कधी लेखा जो काही माहित नसतो. न कळत आपल्या हातून एखादं वाईट कर्म देखील घडलं तर आपल्याला ते कळत नाही महाराज, कारण ते सूक्ष्म आहे. दुसरा मार्ग आहे महाराज ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग जो आहे तो स्थूल स्वरूपाचा आहे. तिसरा मार्ग आहे योग मार्ग. योग मार्ग हा जरा क्लिष्ट आहे महाराज, की कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि योग मार्ग प्रामुख्याने हे जरा क्लिष्ट आहेत. पण यातून महाराज जो भक्ती मार्ग आहे तो अति सोपा आहे महाराज. तुकाराम महाराज वर्णन करतायत, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, कली न घडे साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान, न घडे न घडे सर्वथा, न घडे न घडे सर्वथा, हा न घडे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु